जे ट्रीज दिसत आहेत, जे सगळे माडाची झाडं आणि लोकं दिसत आहेत, तिकडेच आहे आपलं स्वीट वॉटर लेक. आणि इकडे जास्त करून तुम्हाला बरेच रशियन्स दिसतील. पण आज आय थिंक आज सॅटर्डे असल्यामुळे थोडीशी क्राऊड आपल्याला भेटेल. अदरवाईज जर तुम्ही वीकडेजला जाल तर स्वीट वॉटर लेकला बऱ्यापैकी तुम्हाला एन्जॉय करायला मिळेल. आणि इकडे जे आपल्याला लोक पोहताना दिसत आहेत, स्विम करताना, दिस इज बिकॉज जे पाणी आहे ते इतकं जास्त डीप नाही आहे. सो खूप सेफ आहे स्वीट वॉटर लेक. सो इकडे ना एक असं ब्रिजसारखं आहे. ऑफकोर्स ते कॉटेजेस आहे, तर त्या कॉटेजेसला जायसाठी जो पाथ आहे तो आहे हा, म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी ते ब्रिज मागलं आहे. पण इकडे ह्या ब्रिजमुळे इंस्टाग्रामवर फोटोज वगैरे काढण्यासाठी फार जास्त उत्तम प्लेस आहे. इकडे मस्त फोटोज येतात, मी स्वतःही काढले आहेत. इवन मी एक फोटो जो टाकलेला होता फेसबुकच्या पेजवर, तिकडे मला खूप सारे DMs आलेली की ही प्लेस कोणती आहे. तर ही प्लेस हीच आहे. त्या कॉटेजचं नाव आहे स्वीट व्हॅली कॉटेज. इकडे कॉटेजेस पण आहे ज्याचा व्ह्यू ऑफकोर्स स्वीट वॉटर लेक दिसतं आपल्याला. इकडून जसं समोर आपल्याला दिसत आहेत ते सगळे सनबेड जे आहेत ते सगळे खूप सारे शॅक्स आहेत इकडे. सो एक्झॅक्टली स्वीट वॉटर लेकच्या समोर बीच आहे. म्हणजे इकडे करण्यासारखं आणि बघण्यासारखं भरपूर काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे खूप सारे शॅक्स तुम्हाला दिसतील. तर तुम्ही स्वीट वॉटर लेकच्या इथे जेव्हा याल तुम्हाला दिसतं बीच पण किती जास्त वाळू त्याची स्मूथ आणि किती जास्त मस्त आहे. आणि इथे खूप सारे अदर ॲक्टिव्हिटीज पण आहे, जसं पॅराग्लायडिंग आणि भरपूर काही आहे, तर तेही करू शकतात. सो इकडे येण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे असं मी म्हणेन की आता सिन्स एप्रिल वगैरे चालू आहे, सो खूप जास्त ऊन असतं. सो दुपारी येणं अवॉइड करा. जर तुम्हाला खूप मस्त असं चिल करायचं, स्वीट वॉटर लेकमध्ये जायचं असेल, आतमध्ये पाण्यात उतरायचं वगैरे असेल, तर थोडंसं 4 नंतर वगैरे या. इकडचं बीचचं एक वैशिष्ट्य असं आहे की रॉक्स खूप जास्त वेगळे आहेत आणि खूप जास्त फोटोजेनिक प्लेस आहे. बीचेस खूप जास्त क्लीन आहे आणि खूप जास्त शांत आहे. व्ह्यू पण इतकं मस्त आहे. Realized it was the afternoon, I'm still sleeping off the party. Party from the night before, the summer heat had us down at the shore. I told you what you meant to me, hoping that one day I'd be your everything. Hope you agree, girl, I just wanna be your everything, your everything. La 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 oh 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 la 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 oh oh oh. तर मंडळी, हा होता आपला व्हिडिओ आरंबोलचा स्वीट वॉटर लेकबद्दल आणि आरंबोलच्या बीचबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच येणार आहे अजून असे भरपूर सारे व्हिडिओ घेऊन, तेही पाहायला विसरू नका.